जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान हे एक मिशन राबवलं जात आहे, ज्याच्या अंतर्गत तेलबिया, त्याची काही बियाणे वाटप असेल, पीक प्रात्यक्षिक असेल किंवा वेगवेगळ्या बाबीसाठी याच्या अंतर्गत अनुदान दिली जात आहे। आणि मित्रांनो, याच्याच अंतर्गत गोदामाचं बांधकाम, ज्याला गोडाऊन बांधकाम, याचबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या अंतर्गत 10 टन क्षमतेचा तेलघाणा किंवा याच्या व्यतिरिक्त ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस आणि फिल्टर प्रेस शिवाय ज्या छोट्या तेलाच्या मशीन आहेत, अशा बाबींकरता सुद्धा अनुदान दिले जात आहे। आणि मित्रांनो, याच्याच अंतर्गत 2026-27 या वर्षाकरता प्रत्येक जिल्ह्याला गोडाऊनसाठी साधारणपणे 1, 2, 3 अशा प्रमाणामध्ये लक्ष्यांक दिले जातात जिल्ह्याच्या कॅपॅसिटीनुसार। याच्यानंतर तेलघाणा प्रत्येक तालुक्याला एक प्रकल्प, आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर साधारणपणे या जे काही ऑइल फिल्टर प्रेस मशीन आहेत, या सुद्धा एक बऱ्याच मोठ्या प्रमाणात लक्ष्यांक दिले जातात, जे आपण GR आल्यानंतर, प्रशासकीय मान्यता आल्यानंतर पाहिलं होतं की एकंदरीत राज्यामध्ये याचं काय टार्गेट असणार आहे। आणि याच्याच अंतर्गत आता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मग आता बरेच जण म्हणते याच्यात अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा। याच्यामध्ये गोदामाचं बांधकाम हे शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मांतर्गत असलेले गट किंवा इतर गट असतील, सहकारी संस्था असतील, जे सोयाबीनच्या मूल्य साखळीमध्ये काम करतात, अशा संस्थांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं। आणि अशा या गटांना किंवा या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या गोदाम बांधकामासाठी अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये 50% पर्यंत अनुदान आहे, जे साधारणपणे 14 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त अनुदान दिलं जातं। याची मर्यादा साधारणपणे 28 लाख रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो। याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे तेलघाणा, 10 टन क्षमतेचा तेलघाणा, ज्याच्या अंतर्गत साधारणपणे 9,90,000 रुपयापर्यंतचं अनुदान या तेलघाण्यासाठी दिलं जातं, जे मोठ्या क्षमतेचा तेलघाणा आपण म्हणतो। याच्यासाठी सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज घेतला जातो, आणि याच्यामध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गट असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील, यांना याच्या अंतर्गत लाभ दिला जातो। आता याच्या व्यतिरिक्त एक बाब आहे ती म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी, वैयक्तिक अर्जदारांसाठी किंवा गटांसाठी लाभ दिला जातो, तो म्हणजे ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस आणि ऑइल मिल फिल्टर प्रेस शिवाय या 2 प्रकारामध्ये ती दिली जाते, ज्याच्यामध्ये फिल्टर प्रेस सह 4 लाख रुपयापर्यंत आणि फिल्टर प्रेस शिवाय 3 लाख रुपयापर्यंत अनुदान या मिलला दिलं जातं। या फिल्टर प्रेस सह जी ऑइल मिल आहे तिला किंवा फिल्टर प्रेस शिवायला तुम्हाला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो। अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीच्या पोर्टलवरती याचा अर्ज तुम्हाला करता येतो। जर त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर परत एकदा नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये 4 लाख आणि दुसऱ्या घटकासाठी 3 लाख अशा प्रकारामध्ये हे अनुदान दिलं जातं। आणि हे जे काही 4ही घटक आहेत, या 4ही घटकासाठी आता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 22 जून 2026 पर्यंत अर्ज करावेत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता जास्त करून कापूस, सोयाबीन, भुईमूग अशी पिकं घेणारे जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये याचे लक्ष्यांक जास्त राहतात, आणि त्या लक्ष्यांकानुसार पुढे लाभार्थ्यांना पात्र केलं जातं। तर मित्रांनो, एक महत्त्वाची अशी माहिती होती, महत्त्वाचं असं एक अपडेट होतं, जे तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।